शिंदेचे आमदार शरद सोनवणेंनी भर कार्यक्रमात एका पत्रकाराला धमकी दिली आहे। 15 ऑगस्ट होऊ द्या मग पाहतो, माझ्यावर अनेक कलम आहेत अशी वाक्य वापरत सोनवणेंनी जाहीरपणे गुंडगिरी केली आहे। सोनवणेंनी भर कार्यक्रमामध्ये हे शब्द वापरल्यामुळे ते नक्की आमदार आहेत की गुंड असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शरद सोनवणेंनी एका पत्रकाराला भर कार्यक्रमात धमकी दिली। 15 ऑगस्ट होऊ द्या मग पाहतो, माझ्यावर अनेक कलम आहेत अशी वाक्य वापरत सोनवणेंनी जाहीरपणे गुंडगिरी केली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे संतोष बांगर, संजय गायकवाड आणि खासदार संजय दिना पाटलांच्या गुंडगिरीच्या यादीत आता शरद सोनवणेंनी सहभाग घेतलाय। या पत्रकारांनी धंदा मांडून ठेवलेला आहे। हे सर्व जण धंदेखोर झाले असे शब्दही सोनवणे यांनी ही धमकी देताना वापरले। 21 सोनवणीच्या बाबतीमधला काल त्याने रिपोर्ट केला, त्याने काय केलं, त्याने काय लिहिलं स्पष्टपणे रद्द झाली। तेवढं लिहिलं गेलं काल 21 तारीख रद्द झाली का मॅडम? मग मला सांगा हे का, हे कशासाठी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला तुम्ही? बरं जाऊ द्या, ते 15 ऑगस्ट होऊ द्या ते, आणि मी आहेच, तुमचा हात मी पाहतोच एकदा, मी आहेच, शरद सोनवणे माझं नाव आहे, असे माझ्या खूप कलम लागलेली आहेत पहिल्यापासून, मी आहेच ना, हे असं तुमचं मी पाहणार। ते नंतर आज नाही इथं काय तुमचा अधिकारच नाही बोलत। कोण आहे तुम्ही? नागरिक घरी तुमच्या वारे नागरिक, आमची वाट लावतो तुम्ही नागरिक आहे काय? सोनवणेंनी भर कार्यक्रमात हे शब्द वापरल्याने ते नक्की आमदार आहेत की गुंड असा प्रश्न उपस्थित होतोय। ते भर कार्यक्रमात कॅमेरा सुरू असताना अशा धमक्या देत असतील तर इतर वेळी त्यांच्याकडून कोणती भाषा वापरली जात असेल याचा अंदाज या व्हिडिओवरून येतोय। एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत असल्यामुळे कदाचित सोनवणेंना आता पोलिसांचा धाक राहिला नसावा। पोलिसांकडून कारवाई होणार नाही याच भ्रमातून आता ते जाहीरपणे धमक्या देऊ लागले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे तरी आता त्यांना समज देणार की गुंडगिरी करण्याची मोकळीक देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।